दिवाळी सर्वत्र धूमधडाक्यामध्ये सुरू आहे आणि राजकीय नेते त्यांच्या भाषणातून चांगलाच दणदणाटही करताना दिसतात। अशा काही राजकीय फटाक्यांची आतषबाजी पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या विशेष राजकीय फटाके या कार्यक्रमामधून। तर फडणवीस बोलायला उभे राहिले म्हणजे विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर हे ठरलेलंच असतं। महाराष्ट्रात सत्तांतरानंतर विधानसभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा येईन असं कवितेवरती झालेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर त्यांनी दिलं। पाहूयात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत कसे फटाके फोडलेत ते। ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्या सदस्यांचे आभार तर मानतोच, पण अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार साहेब आभार तर मानू दे, असं काय चव्हाण साहेब तुम्ही असं आभार तर मानले पाहिजे ना। त्यामुळे ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा याकरता बाहेर राहून मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर अढळ निष्ठा असलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे आहेत। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही। माझी खूप टिंगलटवाळी झाली, मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन। त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो। आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे। आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं। राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात, हर एक का मौका आता है। आणि म्हणून एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिशें करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते। आणि म्हणून जरी या ठिकाणी आमच्याकडे मॅन्डेट असताना आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं, तरी आम्ही कधी त्यातनं विचलित झालो नाही। सातत्याने संघर्ष केला, जनतेचे प्रश्न मांडले, कोरोनाचा काळ असो कुठलाही काळ असो जनतेमध्ये राहिलो, कधी स्वतःची पर्वा केली नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांना असं वाटायचं आम्ही सत्तेकरता काही करतोय। आमचा विचारच हे सांगतो की सत्ता हे आमचं साध्यच नाहीये, सत्ता आमचं साधन आहे। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता एक उपकरण म्हणून सत्ता आम्हाला हवी आहे। आणि म्हणूनच मी सांगितलं, ज्यावेळेस सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं, हे नेमकं का घडलं? एकनाथ शिंदेंनी ठाकरेंविरोधात का दंड थोपटले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना
स्वतः एकनाथ शिंदेंनीच या सर्वांची कारणं उघड केली. पण विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची अनोखी शैली देखील पाहायला मिळाली. पाहुयात एकनाथ शिंदेंचे फटाके. आपल्याला मी मुद्दाम माहिती म्हणून सांगतो की ज्या वेळेस विधान भवनातून आम्ही निघालो, आदला दिवस मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी जी काय मला वागणूक मिळाली, ज्या पद्धतीने माझ्याशी जे वागण्याचा प्रयत्न झाला, त्याचे साक्षीदार इकडे असलेले आमदार पण आहेत आणि समोर बसलेले आमदार पण आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे, मला काय झालं माहित नाही. आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं, अन्याय विरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल, उठाव असेल, काही असेल. आणि ते माझ्या त्यावेळेस मनामध्ये काय झालं मला माहित नाही. माझे फोन धडाधड सुरू झाले आणि धडाधड लोक येऊ लागले. कुठे चाललोय, काही चाललोय, कुठे कशासाठी, कुणी काही विचारलं नाही. जयंतराव, अजितदादा, मुख्यमंत्री महोदयांचे देखील मला फोन होते, सगळ्यांचे फोन होते. मी काही लपवू इच्छित नाही. मला विचारलं कुठे चाललात, मी बोललो मला माहित नाही. कधी येणार मला माहित नाही. आणि आमच्या आमदारांना देखील फोन आले, पण एकाही आमदाराने असं मला म्हटलं नाही की मुख्यमंत्री महोदयांना भेटून आपण पुढे जाऊया. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे. दादा, हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीये, एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीये. यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता. तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे. मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल, बाकी सगळे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही कधीही चिंता करू नका. तुमच्या आमदारकीची, तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल. हे माझ्या आमदारांना मी सांगितलं. ही छोटी मोठी घटना नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पण इकडचं तिकडचं जायला हिंमत करत नाही. हे का झालं, हे कशासाठी झालं, का केलं, याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं. याचं कारण शोधायला पाहिजे होतं. नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली, एवढी बदनामी केली, माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून. किती लोक, 10-15, तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीर पण सगळं केलं. एकीकडे चर्चा करायची, दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे, एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोणाला पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं, तसे मधमाशाचं मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. एवढा मी दादा 30 वर्ष 35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय. शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये उत्साह संचारला होता. पण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मात्र त्यांच्या खास शैलीत या शिवसेनेतील बंडखोरीचा इतिहास सांगत शिंदे समर्थकांना इशारा दिला होता. पाहुयात अजित पवारांनी केलेली विधानसभेतली आतषबाजी. 40 आमदार शिवसेनेचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही त्या ठिकाणी बाजूला गेला.
त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांना पद सोडावं लागलं. त्याच्यामध्ये शिवसैनिकांच्या मध्ये काय मेसेज गेला ह्याची जरा आपण माहिती घ्या. आता वरवर जरी दिसत असलं तर एक गोष्ट मी निश्चितपणे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सांगू इच्छितो की ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना ही फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला किंवा त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इथं भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेबांनी पण 18-19 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते. परंतु त्याच्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली. त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे. अरे नाही रे बाबा, संदीपांजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असं सांगताय का? आता काय तुमचं बोलावं मी? म्हणजे तुम्ही मंत्री होता, आपण एकत्र काम केलं आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगताय असं काही त्याच्यामध्ये पाठव की मिरच्याच झोंबल्या पाहिजे. अरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजे? गेल्या 8 दिवसात आपण सगळ्यांनी बरंच काही बघितलं. खरं तर अनेकांना इथनं गुजरातमध्ये सुरतला जायला मिळालं, सुरतवरून तिथं गुवाहाटीला जायला मिळालं, गुवाहाटीवरून गोव्याला जायला मिळालं. माझ्या माहितीप्रमाणे इतक्या 10-12 दिवसात ह्या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतक्या 10 दिवसात इतके सगळं फिरायला मिळालं नसेल. त्यांनी त्यांच्या फॅमिलीने नेलं असेल पण एकत्रपणे. आणि त्याच्यातून मग आमचे शहाजी बापू काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके काय हॉटेल आणि काय ओके. बापू आपण एकत्र निवडून आलो 80 साहेब मला वाटतं 95ला एकत्र आपण काम केलं. ह्याच्यामध्ये लगेच फार काही गोंधळून जायचं कारण नाही. ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही. ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही. तुम्ही राहाल पाठीमाग आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं. मी दीपक केसरकर तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या शिंदे साहेबांचं पण अभिनंदन करीन. कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुमचा निर्णय झाला त्यावेळेस मला वाटतं गुवाहाटीला असणाऱ्या काही आपल्या सहकाऱ्यांनी नाच केला, डान्स केला ठीक आहे. परंतु नंतर काय त्या टेबलावरच नाचायला लागले. हे बरोबर नाही. सत्ता येत असते, सत्ता जात असते. शेवटी आपण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. सगळे आमदार सगळे बघत असतात आपल्याकडं का आपले आमदार कुठे गेलेत, कशाला गेलेत, काय चाललंय, काय नाही. त्याच्यामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून दिलगिरी व्यक्त केली. परत अशी चूक होणार नाही अशा पद्धतीनं सांगितलं. कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार पहिले झालेले होते, त्याच्यामुळे ते साहजिकच ते पुढे आलं. ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अहो परंतु नेहमी एवढं जोरात पट्टीचं बोलणारे आमचे अब्दुल सत्तार पण कसे शांत आहेत. एकदाच फक्त बोलले बिर्याणी खायला जातो, परंतु नंतर ती बिर्याणी पण काढली नाही बाबांनी. अजून मंत्रिमंडळाचं सगळं स्थावर होईपर्यंत जास्त बोलायचं नाही अशा प्रकारची भूमिका अब्दुल सत्तारांनी बऱ्याच सहकाऱ्यांनी घेतलेली त्या ठिकाणी. प्रासंगिक करार असतो हे सांगा. नाही ते त्याला मी साक्षीदार आहे. आम्ही दोघं जवळ बसलो होतो त्यावेळेस तुम्ही जाता जाता आम्हाला पण सांगितलं नाही सत्तार साहेब की आता इथून मी सुरतला चाललोय. सुरतला जायच्या आधी 2 तास आम्हाला दोघांना बसून गप्पा मारून गेलेत आमच्यापासून अँटी चेंबर मध्ये बसून. ब्रेक नंतर आपण पाहताय राजकीय फटाके. सध्या महाराष्ट्रात ऐन दिवाळीत 2 नेत्यांमध्ये जोरदार वाद रंगलाय. हे नेते अर्थातच रवी राणा आणि बच्चू कडू. या नेत्यांमधील वादामुळे सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळतंय. रवी राणा यांनी मागील काही दिवसात कसे बच्चू कडूंविरोधात आरोपांची आतषबाजी केलेली आहे पाहूयात. बच्चू कडूंनी जी काल टीका केली, मला असं वाटते कुठेतरी ते मोठ्या प्रमाणात दुःखामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहे.
कारण अचानक त्यांचं मंत्रिपद जाणं आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला महाविकास आघाडीला धोक्यानंतर गुवाहाटीमध्ये झालेला व्यवहार, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं ते पचवू शकले नाही आणि अचानक त्यांनी किराण्यावर रवी राणा वाटते. अरे बाबा, किराणा तुम्ही पण वाटा. मी गेल्या 15 वर्षापासून किराणा वाटतो. मी आमदार नसताना गोरगरिबांची सेवा करून आमदार झालो. जे शेतकऱ्यांसाठी 3-3, 4-4 वेळा जेलमध्ये गेलो. तुमच्यासारखी नौटंकी किंवा तुमच्यासारख्या कुठेही खालच्या स्तराची भाषा वापरून मी इथपर्यंत पोहोचलो नाही. अनेक राजकीय नेते, अनेक मोठमोठे लोकांच्या घरी दिवाळी साजरी होते. शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी अंधार असते त्याच्यासाठी बच्चू कडू लढले नाही. एखाद्या गरिबाच्या घरी दिवाळी साजरी होत नाही. अरे आपल्या घरी दिवाळी साजरी होते तर गरिबांच्या घरीसुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे, या उद्देशानं हा कार्यकर्ता म्हणून 15 वर्षाहून काम करते. आणि बच्चू कडूसारखे नौटंकी छाप असे अनेक नेते माझ्यावर आरोप करतात आणि त्याच्यानंतरसुद्धा राजकीय नेते एकसूत्री कार्यक्रम असते रवी राणाच्या विरोधात बोलणे. पण मी तुम्हाला सांगतो, रवी राणा किराणा वाटते. तुम्ही 1 किलो साखर तरी वाटून टाका. आंदोलन करायचं तर तोडी करायची, आंदोलन करायचं तर मांडविली करायची, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले खिस्से भरायचे. हा धंदा रवी राणाचा नाही आहे. रवी राणा आपल्या स्वतःचा पगार देऊन लोकांना मदत करते. रवी राणा जर फूल देते, तुम्ही फुलाची पाकळी तर द्या. एवढे करोडो रुपये जर तुम्ही गुवाहाटीला मिळवले, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही तोड्या करता. मुख्यमंत्रीसुद्धा आमचेच आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे, आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस आमचे आहे. मला असं वाटते त्यांचा जो आदेश आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून त्यांच्या आदेशाने, त्यांच्या निर्देशानुसार नक्की मी त्यांचं पालन करीलच. पण मला असं वाटते, कोणी जर समजत असेल की मी बोललो ते सत्य आहे आणि कोणावरही काही टीका करून खालच्या स्तराची शिवीगाळ करणं, खालच्या स्तराची भाषा वापरणं, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणे, गोरगरिबांची सेवा करणे, महिलांचा, युवकांचा, बुजुर्गांचा सन्मान करणे. खालच्या स्तराची शिवीगाळ करून स्वतःला सत्यवादी मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा बोलता हजारो लोक ऐकतात. म्हणून ते लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवतील. किती माझ्यावर गुन्हे दाखल केले किंवा माझ्या विरोधात उपोषण केलं, त्यांची सत्यता जे आहे ते दाखवण्याचा जे प्रयत्न करताय ते दिसणार नाही आहे. जो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये भरगडलेला आहे, त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, त्यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी परिस्थिती जी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्यावर लोकांचं पूर्ण लक्ष आहे. लोक धडा शिकवतील. आणि आता रवी राणांनी आरोप केल्यानंतर शांत बसतील ते बच्चू कडू कसले? बच्चू कडूंनी रवी राणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करत त्यांना थेट समोरासमोर लढतीतच प्रतिआव्हान दिलेलं आहे. बच्चू कडूंनी कसे राजकीय फटाके फोडलेत पाहूयात. रवी राणाच्या विरोधातली तक्रार आहे. त्यांनी जे काही असभ्य आणि जे आरोप केलेले आहेत चुकीचे, त्या आरोपाच्या विरोधात एक तक्रार केलेली आहे. आता ठाणेदारांनी एनसी दाखल केला 501, त्याच्यावर गुन्हा दाखला आहे. त्याची प्रत आम्हाला भेटन. पण याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे का बच्चू कडू गुवाहाटीला गेला, करोडो रुपयाचे खोके घेतले आणि प्रत्येक आंदोलन करतं तर ते तोडपाणीच करतं. जे काही आंदोलन झाले ते तोडपाणीसाठी केले. विधान परिषदेसाठी पैसा घेतले, राज्यसभेसाठी पैसा घेतला. 20-25 वर्ष आम्ही आमचं राजकीय करिअर उभं करायला गेलो आणि आल्यानंतर तोंडात आलं तसं बोलायला लागतं. मागं अचलपूरला त्यांनी त्या गोविंदाच्या वेळेस संभाषण केलं, नंतर लाखनवाडीच्या कार्यक्रमात केले आणि आता त्या दिवशी त्यांनी अशी बाहेर केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे, तो त्याच्या अंगात रक्त असेल आणि तो खरा असेल तर त्यानं हे सिद्ध करून दाखवा. मी याच्यापेक्षा वाईट बोलू शकतो, पण मला यामध्ये पुरावे पाहिजे. जे आरोप केले ते जर ते एका बापाची औलाद असेल तर ते पुरावे द्या मला. आणि ह्या लहान विषय नाही आहे, आयुष्य गेला याच्यामध्ये. मी त्या दिवशी बंटीजी रामटेके यांचा वाढदिवस होता तेव्हा असं म्हटलं का लोकशाहीचं पतन होऊ नये. पतनमध्ये कोणी किराणा वाटण, कोणी बकरी वाटण, कोणी चिकन वाटण, कोणी मटण वाटण, याच्यात पतन होत्या कामाने कोणाचं नाव न घेता आपण भाषण केलं आणि त्याच्यावर त्यांनी बाईट दिला आणि हे सगळे आक्षेप त्यांनी घेतले आमच्यावर. मग मी जर गुवाहाटीला घेऊन पैसे घेतले दिले कोणा
अरे आम्ही 50 गुवाहाटीला गेलोय म्हणून तू मंत्र्यासाठी रांगेत उभा राहिला की नाही? एका इकडे मंत्रीपद मागायचं आणि आम्ही गुवाहाटी गेले म्हणून बदनामी करायची. 2 तोंड्या कोणी आहे? ते अशा पद्धतीनं सहन होणार नाही. ही शांततेनं लढाई लढू, पण जास्त अंगावर झाली ना तर आरपार पण करू. ज्या जिथं म्हणून तिथं जाण्याची तयारी आहे बच्चू कडू. एकटा उसको भी अकेला आओ, वो भी अकेला आएगा, मैं भी अकेला आता हूँ. ज्या पद्धतीनं जाईन त्या पद्धतीनं मी बच्चू कडू जायला तयार आहे. आम्ही शेपटी हलवून काम केलं नाही. बच्चू कडू स्वतःच्या भरोशावर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता 4 वेळा निवडून आलेला आहे. अपंग बांधवाच्या आंदोलनामध्ये 85 शासन निर्णय काढले. अनाथाचं आरक्षण आम्ही मिळवून दिलं. कुठं तोडपाणी गेलं त्यानं पुरावे द्यावं आणि मग ते पुराव्याची वाट पाहणार आहोत मी 1 तारखेपर्यंत. 1 तारखेला टाऊन हॉल इथं मी 12 ते 4 वाजेपर्यंत वाट पाहिजे. त्यानं ते पुरावे आणावे. त्यानं एक पुरावा सिद्ध करून दाखवला तर त्याच्या घरी भांडे घासू. नाही झाला तर तो कायमचा म्हणून घोषित करू.